जानू, का सोडून गेलीस तू मला? का सोडून गेलीस तू मला? हे सगळं तुझ्यामुळे होतंय, तुझ्यामुळे. या सगळ्याला ना तूच रिस्पॉन्सिबल आहेस. तूच 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 रिस्पॉन्सिबल आहेस. तूच रिस्पॉन्सिबल आहेस. जयंत, स्वतःला सावरायला हवं. सावरायला हवं. जानू, हे गिटार आणि चिठ्ठी तुला कधीच देऊ शकलो नाही. काय माहित तू आता असतीस तर तुला देऊ शकलो असतो की नाही, पण हे सगळं आत्ता पाहिलं ना की तुझी आठवण येते ग. असं वाटतं की आयुष्यात कधीच मी तुला विसरू शकणार नाही. पण नाही, मी आता सईला वचन दिलंय की तिच्यासोबत सुखाचा संसार करेन. जे योग्य आहे. मला कितीही मूव्ह ऑन व्हायला अवघड जात असलं तरी मला सईसोबत सुखाचा संसार करायचा आहे. एका नव्या आयुष्याची सुरुवात करीन. जयंत, हॅलो. हॅलो, मला माझ्या वागण्याबद्दल माफी मागायची होती आणि मला असं वाटतं त्यासाठी मिस्टर देशमुख तुम्हीच योग्य व्यक्ती आहात. जयंतला कळलंय की काय की चित्र मीच काढलं होतं आणि जानूचा जवळचा मित्र मीच आहे. हे पत्र मीच लिहिलं होतं हे कळलंय की काय. मी आता माझ्या मनात माझ्या बायकोशी बोलत होतो. पण जानू बोलते का तुझ्याशी? आणि मला असं रिअलाइज झालं, मला असं वाटतं की भावनेच्या भरात मी त्या दिवशी तुमच्या घरी खूप काही बोलून गेलो. काय करू, माझी जानू माझी बायको होतीच तशी की कोणीही तिच्यासाठी मॅड व्हावं. पण भावनेच्या भरात मी पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ या दोन्ही गोष्टी मिक्स केल्या. हे मला आता रिअलाइज झालंय. आय एम सॉरी अबाउट दॅट, पण नाव आय एम कम्प्लिटली फाईन. आता मी नव्याने आयुष्याची सुरुवात करतोय. इट्स टाइम वी गेट बॅक टू वर्क अँड आय होप टू सी यू ॲट द ऑफिस टुडे. ओके, मला कामाच्या भरपूर गोष्टी बोलायच्या आहेत तुमच्याशी. हो चालेल ना मिस्टर कानेटकर. हा माणूस इतक्या लवकर कसा काय सावरू शकतो? इतके दिवस जान्हवीच्या मी कॉन्टॅक्ट मध्ये नसूनही मला त्रास होतोय. हा तर नवरा होता ना, तरी हा मूव्ह ऑन होतोय.
किती भावनाशून्य माणूस असशील रे जयंत. कुठे फेडशील ही पाप. आता जगाला हेच दाखवावं लागेल की मी मूव्ह ऑन झालोय, पण प्रत्यक्षात मी तुझा भूतकाळ उकरून काढेन. एकीकडे मॅड, दुसरीकडे आजीच्या चेअरवरचं रेकॉर्डर. बघच तुझ्या, मी सगळं शोधून काढेन. कसं वाटतंय, कसं वाटतंय? अरे हेच दृश्य बघण्याची वाट बघत होतो रे मी. आसुसले होते डोळे माझे. पण देवाच्या दारी न्याय आहे, न्याय आहे. तू आहेस ना, तू कोळी आहेस, कोळी, कोळ्यासारखा आहेस. सगळीकडे अशी जाळी विणून ठेवतोस आणि त्यात आपले आई, आपले नाही, माझे आई वडील, बहिणी, म्हणजे एकंदर आपल्या घरातली सगळी मूर्ख माणसं अडकतात. पण आता तर कोळीच जाळ्यात अडकलो. हे बघून किती बरं वाटतंय, तुला काय सांगू. वा वा वा. काय आलं, कसं काय बघतोय? जेवण घेऊन आलोय तुझ्यासाठी, केलं ना? घे घे. फुकट खायची सवय गेली नाही ना तुझी? हा, आईत खाऊ. अरे मी माझ्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेला त्यांचा सख्खा मुलगा. हा, इतकी वर्ष कमवतोय, घरात पैसे आणतोय, तरी पण वाईट कोण? मी. आणि तू इतकी वर्ष घरात फुकटच खात होतास ना. सकाळी उठायचं, फुकट खायचं, गिळायचं आणि झोपायचं, एवढंच काम. आणि जेव्हा मी तुला म्हटलं की बाबा आता मोठा झालायस तर बाहेर जाऊन जरा कमव, पैसे घेऊन ये, हा, फुकट खात बसू नको, तर वाईट कोण? मी. म्हणजे जो चांगला वागतो तो पिचला जातो आणि जो फुकट खातो त्याला सहानुभूती मिळते. आणि आता तर काय, इथे जेलमध्ये आलाय तर सगळ्यांचीच सहानुभूती मिळते. सगळेच येऊन भेटून जात आहेत तुला. हेच मला कळत नाही रे. हे कसं काय तू सगळं मॅनेज करतो? हे शिकायला पाहिजे तुझ्याकडून, नाही? जेवायचं?